तर चला, आमची चाललेली आहे वांग्याची भाजी. आज काल आपण रानातली वांगी आणलेली तोडून मस्तपैकी अशी वांगी मी तळून घेतली होती, चिरून स्वच्छ धुवून पाण्याने. आणि इथं मसाला भरला, एक टोमॅटो आणि एक कांदा चिरलेला होता आणि आले लसणाची पेस्ट, अशी आलं लसूण खोबरं असं मस्तपैकी घेतलं होतं कुटून. आणि इकडं दूध तापलेलं होतं आणि स्वयंपाकाला खूप उशीर झालेला होता. 10 वाजले होते स्वयंपाक करायला मला. तर पटकन करायचं होतं स्वयंपाक. आणि इथं पुरण राहिलेलं होतं परवाचं पोळ्या केलेला, ते फ्रीजमध्ये जत्राला पोळ्या केलेल्या फ्रीजमध्ये पुरण ठेवलेलं शिल्लक राहिलेलं लक्षातच नव्हतं. त्याच्या करायच्या होत्या पोळ्या. आणि अशी मस्त वांग्याची भाजी किती छान झाली बघा. एकदम छान असा वास सुटलेला होता. आणि मी चपात्या केल्या, वांग्याची भाजी केली आणि नंतर 5-6 पोळ्या झाल्या. त्या पुरणाच्या 5 का 6 झाल्या, ते पोळ्या पण केल्या. तर चाललं होतं माझं स्वयंपाक. उशीर झाला तर स्वयंपाकाला, त्याच्यामुळं पोरांना पण भुका लागल्या होत्या. मग पोरं पण जेवायला बसली, 10 वाजले होते. आणि अशी आमच्या अनन्या बसली होती जेवायला. आणि ती नुसता रस्सा तिला आवडतो, त्याच्यामुळे तिला म्हणलं बाळा वांगं पण घे एक. मग तिनं वांगं एक घेतलं आणि दिदी आमची इथं कुरवडी खात होती तळलेली. तर ती काय दाखवू नको म्हणत होती, मला तोंड दडवून ठेवत होती. तर चला, स्वयंपाक आवरला सगळा. आणि मी मळले बटाट्याचं आणि शाबूची चकली करायची होती, म्हणून मी बटाटे उकडून घेतले आणि हिरवी मिरची घातली त्याच्यात. पण ती काय तिखट नव्हती एवढी, त्याच्यामुळं थोडंसं तांबडं तिखट नॉर्मली घातलं, कारण का चव पण थोडीशी लागायला पाहिजे. तिखट मीठ असं सगळं भरपूर बरं असलं म्हणजे चव छान लागते अशी चकलीला. मग ती उन्हाळा असल्यामुळं जरा तिखटाचं प्रमाण हिरव्या मिरचीचं कमी असतं. ती काळी मिरची आणली म्हणजे तिखट लागते, पण यांनी काय तशी नव्हती आणली. हिरवी मिरची अशी लांब लांब होती, त्याच्यामुळे तिखट लागत नव्हती. तर असा भांड्याचा पसारा पडलेला आमचा. तर चालली होती माझी चकली करायची एकटीचीच. वर्षाताई पण नाहीत, आता 2-3 दिवस झाला आले. त्यांच्यात पण जत्रामुळं पाहुणे ही सगळी आलेली, त्यांच्या बहिणी वगैरे कोण आमच्यातली पाहुणे आलेली लगेच गेली, पण त्यांच्यातली पाहुणे आलेली होती, त्याच्यामुळं ते काही येऊ शकले नाहीत. मग चाललं आहे आमचं आता एकटीचं. जरा म्हणलं करावं तोपर्यंत एक कमी तेवढंच होतं आहे काम. मग मी अशी चकल्या घालत होती, पण शाबू आणि बटाट्याची चकली अशी एकदम काय अशी गोल गरगरीत येत नसती बरं का, अशीच होत असती. आणि त्यात काय झालं, जरा बटाटे कमी पडले, त्याच्यामुळं जास्त जड जात होतं शाबूचं करायला ती. आणि मग अशी सावलीला घेतली मी खाट, इथं इथंच घातली कागदावर आणि नंतर दारात नेऊन ठेवली मी खाट त्याची. तर अशी मस्त चवीला छान झाली होती बटाटा चकली. तर करत होती मी एकटीच बटाटी चकली. 2-3 शेवगे राहिले होते फिरवायचे, म्हणलं तेवढे घालून उन्हात ठेवावं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा, छान छान कमेंट करत जावा. तर झाले 2 शेवगे राहिले होते आमचे. आणि कोणाला ऑर्डर घ्यायची असेल तर सांगा, आमचा नंबर घ्या 9172715812 आणि सांगा काय पाहिजे कोणाला, ती करून मिळेल आपल्या घरगुती पद्धतीने. तर चला, झाली आमची तर 2 शेवगे पिळून मी आता ही उन्हाळा ठेवणार होती. तर चला भेटूया पुढे.